2004 पासून ते 2009पर्यंत तुमचा कार्यकाळ तुम्ही खूप कामं केली. मग आता पुन्हा 2025मध्ये रिंगणामध्ये उतरण्याचं कारण काय? मुळात असं आहे की प्रत्येकाला असं वाटतं मी नगरसेवक व्हायला पाहिजे, पण नगरसेवक हा काही व्यवसाय नाही आहे की शिवसेनेचे एवढे तुकडे झाले, शिवसेनेमध्ये एवढ्या काही घडामोडी घडल्या. ते सगळे मला लोक तेच विचारतात की एवढं सगळं घडल्यानंतर पण तू अजूनपर्यंत माननीय उद्धव साहेबांच्या सोबत कसा काय? आमच्या पालघरच्या जनतेला एवढा त्रास होत आहे. तुम्ही रस्ते बघा, गटारं बघा, पाण्याचं नियोजन नाही, सांडपाण्याचं नियोजन नाही आहे. आज पालघरची जनता ही धुळीच्या साम्राज्याने पूर्ण त्रासलेली आहे. एखाद्याला काहीच नॉलेज नाही आहे. एखादा नवीन तरुण एखादा येतो आणि सांगतो मी नगरसेवक हे करेल ते करेल. हे सगळे भूलथाप आहेत. जे नगरसेवक आत्तापर्यंत होते, जे पण त्यांनी हे कामं केलेलीच नाही. तर हे सगळं काय आहे? हे भ्रष्टाचाराचं कुरण आहे. आम्ही पाहतोय, आम्ही जेव्हा प्रचाराला जातोय तेव्हा तीच मंडळी आहे जी मंडळी आधी नगरसेवक होते. तीच मंडळी लोकांपुढे येऊन हात जोडते की मला पुन्हा निवडून द्या, पुन्हा निवडून द्या. आणि इतके वर्ष मी सामाजिक जीवनामध्ये आणि प्रशासकीय जीवनामध्ये काम करत असल्यामुळे मला आता काही वेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग घेण्याची गरज नाही. नमस्कार, आवाज इंडियामध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आवाज इंडिया. पालघर नगर परिषद 2025ची निवडणूक लागलेली आहे आणि 2 तारखेला मतदान होणार आहे. तसेच 3 डिसेंबरला या पालघर नगर परिषदाचा विकास होणार की नाही आणि कोण निवडणूक येणार त्याचा निकालही सुद्धा 3 डिसेंबरला लागणार आहे. आज आपल्यासोबत आजच्या आवाज इंडियाच्या मुलाखतीमध्ये आहेत आदरणीय राजेश गायकवाड सर, ज्यांनी 2004 ते 2009पर्यंत जी पालघर नगर परिषद निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि पुन्हा आता 2025च्या निवडणुकीमध्ये ते इच्छुक आहात. प्रभाग क्रमांक 4मध्ये त्यांचा उमेदवार नोंदणी झालेली आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल चिन्हावरती ते आताची निवडणूक लढवत आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांचा पुढील 5 वर्षाचा विकासाचा आराखडा. नमस्कार सर, आवाज इंडियामध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर, आपण 2025ची जे पालघर नगर परिषदची निवडणूक आहे त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 4मध्ये उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत. तर सर, थोडक्यामध्ये तुमची माहिती आम्हाला सांगा. नमस्कार, मी राजेश पांडुरंग गायकवाड. या 2025च्या पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मला उमेदवारी मिळालेली आहे. आणि माझं थोडक्यात माहिती जर द्यायची म्हटली तर मी एक वेल एज्युकेटेड पर्सन आहे. माझं शिक्षण जे आहे ते डिप्लोमा इन कमर्शियल आर्ट झालेलं आहे आणि 4 वर्ष मी कुवेत या ठिकाणी परदेशामध्ये नोकरी केलेली आहे आणि इंटरनॅशनल लेवलला बरेचसे एज्युकेशनल किंवा प्रोफेशनल लेवलला माझी जे अपडेशन चालू आहे ते मी आता करत आहे. आणि सामाजिक आणि सोशल जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये मी सध्या कार्यरत आहे. समाज कार्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये वेगळ्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून माझं सामाजिक कार्य चालू आहे. म्हणजेच नक्कीच तुमच्याकडे चांगला नगरसेवक पदाचा एक चांगला अनुभव आणि तसं तेवढं शिक्षणही सुद्धा आहे. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा असा आहे की नगरसेवकची संकल्पना काय? म्हणजेच आता जर पाहायला गेलं, नगरसेवक होण्यासाठी बरेच जण इच्छुक असतात आणि उमेदवारीचा अर्ज भरतात, मग काही आश्वासनं दिले जातात आणि आश्वासन दिल्यानंतर त्याचा 3 महिन्यामध्येच निवडून आल्यानंतर पूर्ण बट्ट्याबोळ. म्हणजेच आपल्याला काय पाहायला भेटतं की नगराचा विकास करता करता तो नगरसेवक स्वतःचाच विकास करून बसतो. तर त्याबद्दल सर आपले विचार काय? नक्कीच तुमचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. मुळात असं आहे की प्रत्येकाला असं वाटतं मी नगरसेवक व्हायला पाहिजे, पण नगरसेवक हा काही व्यवसाय नाही आहे. नगरसेवक हा या तुमच्या प्रभागाचा तुम्ही एक सेवक आहात आणि नगरसेवक झाल्यानंतर तुम्हाला त्या प्रभागामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून जी काही कामं असतात, सोयीसुविधा असतात, त्या सोयीसुविधाचं तुम्हाला लोकांपर्यंत पोचवणं, लोकांची कामं करणं हा उद्दिष्ट असतो. परंतु आपण आत्ता पाहतो आहे, आत्ताच्या घडीमध्ये ज्या पद्धतीने जे काही वातावरण आहे त्याच्यामध्ये लोकांना असं वाटतं की नगरसेवकमध्ये एक व्यवसाय आहे, प्रोफेशन आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला पैसे कमवायचे आहेत, आपल्याला मोठं व्हायचं आहे, अशा ज्या काही संकल्पना या चुकीच्या संकल्पना आहे. मी माझ्या जीवनामध्ये नगरसेवक हे पद व्यवसाय म्हणून कधीच पाहिलेलं नाही आहे. मला माझं उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा माझं पोट भरण्यासाठी मला नगरसेवक व्हायचं नाही आहे. लोकांची सेवा करण्यासाठी नगरसेवक व्हायचं आहे. जे 2004 आणि 2009च्या या कालावधीमध्ये मी नगरसेवक होतो त्यावेळेसही मी खूप चांगलं काम केलेलं आहे. लोकांचं चांगलं प्रेम मला त्यावेळेसही मिळालेलं आहे.
लोकांचे मताच्या रूपाने मला चांगले आशीर्वाद मिळालेले आहे आणि तो संपर्क माझा अजूनही दांडगा आहे. लोक मला नावानेही ओळखतात, चेहऱ्याने ओळखतात आणि पर्सनल रिलेशन, पर्सनल अटॅचमेंट माझी लोकांशी आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की यावेळेसही मला त्याच विश्वासाने, त्याच आशीर्वादाने मला पुन्हा ते निवडून आणतील. सर, माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपण पालघर नगर परिषद 2025ची जी निवडणूक लढवत आहात, प्रभाग क्रमांक 4. मग या प्रभाग क्रमांक 4मध्ये एकूण किती गावं आहेत? मुळात आमचा जो प्रभाग क्रमांक 4 आहे तो पूर्वी माझा प्रभाग क्रमांक 4च होता. म्हणजे सुदैवाने आजही तो प्रभाग क्रमांक 4 आहे. त्यावेळेसही माझा प्रभाग क्रमांक 4A होता. आताही माझा प्रभाग क्रमांक 4A आहे. आणि प्रभाग क्रमांक 4मध्ये जी आमची पूर्वी जी गावं होती तीच गावं आहेत. त्याच्यामध्ये नवली आहे, वेऊर आहे, आमचं आंबेडकर नगर आहे, भीमाई नगर आहे, जीवदानी नगर आहे, आमच्या खोजा कॉलनीमध्ये आहे. ही सगळी लोकं माझ्या परिचयाची पुन्हा माझ्या वार्डमध्ये आहेत. आणि त्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की नवली आणि वेऊर गावचं तुम्हाला स्पेशली मी वैशिष्ट्य असं सांगतो की गेल्या 40 वर्षापासून आम्ही शिवसेना पाहतो आहे. आणि ही दोन्ही गावं ही शिवसेनेची बालेकिल्ला आहे. तिथला प्रत्येक माणूस हा शिवसेनेचा, बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणून आजही तिथे काम करतो आहे. आणि त्यांची जी निष्ठा आहे ती अजूनही कायम आहे. आता मधल्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही बदल झाला आहे. काही लोकांना आमिषे दाखवून इकडे तिकडे जे काय आपण पाहतो आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, त्यात पालघरचे राजकारण थोडंसं ढवळून निघालं. आणि त्यामध्ये आपण असं पाहतो आहे की आज इथे आहे माणूस, तो तिथे आहे. परंतु मला खूप अभिमानाने सांगावं असं वाटते की आमच्या प्रभागातले जे काही आमचे मतदार आहेत, आमचे जे नागरिक आहेत, ते आजही बाळासाहेबांबरोबर तेवढ्याच निष्ठेने उभे आहेत. त्यांची कट्टरता तेवढीच आहे. जरी आपल्याला चित्र वेगळं दिसलं की बाबा अरे हा माणूस याबरोबर फिरतो, या माणूस याबरोबर फिरतो, या उमेदवारासोबत तो प्रचाराला दिसतोय किंवा, परंतु आतून त्यांच्या मनामध्ये बाळासाहेबांची शिवसेना अजूनही जागृत आहे. आणि ती कट्टरता आपल्याला मताच्या रूपाने नक्कीच पाहायला मिळेल. जे 2004मध्ये लोकांनी जे मला प्रेम दिलं आहे ते प्रेम मला या 2025मध्ये सुद्धा आशीर्वाद रूपाने मिळेल याची मला नक्कीच खात्री आहे. त्याच्यामध्ये मी आता वेऊर, नवली, भंडाराळी ही सगळी बाब तुम्हाला आता सांगितलीच. परंतु त्याच्यासोबत बराचसा एरिया आहे, जसं की आमचं आंबेडकर नगर असेल, तुमचं जीवदानी नगर असेल, खोजा कॉलनी असेल, पूर्व पट्ट्यामध्ये जी पण काही गावं आहेत आमची, त्या गावामध्ये पण लोकांचं प्रेम इतकं आहे म्हणजे खूप म्हणजे सज्ञान लोक आहेत. मुळात मला काय म्हणायचं की लोक प्रतिष्ठित आहेत, सज्ञान आहेत, एज्युकेटेड आहेत. काही ग्रामीण भागामध्ये आपल्याला थोडंसं वेगळं चित्र दिसते. परंतु हे सज्ञान लोक जे आहेत हे कुठल्याही आमिषाला बळी पडणारे नाही. मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणा किंवा काही मतदान प्रक्रियेमध्ये असताना काही आमिषं दाखवली जातात. हे आमिषं दाखवणारी जी लोकं आहेत ते बलाढ्य आहेत, आर्थिकदृष्ट्या बलाढ्य आहेत, त्यामुळे ते आमिषं दाखवतील. परंतु मला पूर्ण खात्री आहे की माझा जो मतदार आहे, ज्यांनी मला इतके वर्ष प्रेम दिलेलं आहे, तो या आमिषाला बळी पडणार नाही. आणि त्यांची आमिषे तो मताच्या रूपाने धुडकावून मला त्या आशीर्वाद रूपाने मला ते मतदान करतील याची मला पूर्ण खात्री आहे. सर, हेही पाहिलं जातं की ज्यावेळेस नगरसेवक निवडून आल्यानंतर मग तो फक्त गटारं दुरुस्त करणं, पाणपोईची सुविधा करणं किंवा आरोग्याचा विषय असेल, परंतु असं कुठे दिसत का नाही आहे की शिक्षणाबद्दल कोणी अजेंडा घेऊन पुढे आला आणि तो सांगत आहे. तर त्याबद्दल तुमचं मत काय? खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आहे की नगरसेवक म्हटलं की लोकांना असं वाटतं फक्त रस्ते, गटार आणि पाणी या योजनावर ज्या काही असतील त्या मूलभूत सुविधा तर करायच्या आहेतच. म्हणजे फक्त तेवढंच महत्त्वाचं नाही आहे. या तर मूलभूत सुविधा आहे, या तर प्रत्येक नागरिकाला मिळायला पाहिजे आणि भारतीय संविधानाने त्यांना तो अधिकार दिलेला आहे. प्रत्येक घरामध्ये प्यायचं पाणी गेलंच पाहिजे. प्रत्येक गल्ली बोळामध्ये तुमचे रस्ते आणि गटारही झालीच पाहिजे. प्रत्येक गल्ली बोळामध्ये तुमचं कचऱ्याचं व्यवस्थापन झालंच पाहिजे. हे तर व्हायलाच पाहिजे. मुळात या गोष्टीमध्ये पण आत्तापर्यंत जे काही नगरसेवक झालेले आहेत ते कमीच पडलेले आहेत. जे नगरसेवक आत्तापर्यंत होते जे पण त्यांनी हे कामं केलेलीच नाही आहेत. आज बघा आमच्या प्रभागामध्ये आम्ही प्रचाराला फिरतो आहे, कानाकोपऱ्यामध्ये कचऱ्याचे ढिगारे आहेत, त्यांचे रस्ते व्यवस्थित नाही आहेत, तिथे रस्त्यावर सांडपाणी सांडलेलं आहे, म्हणजे गटाराची योजना बरोबर नाही आहे. संध्याकाळच्या वेळेला आपण बसलो तर मच्छर एवढे आपल्याला त्रास देत आहेत की मच्छर फवारणी जरी होत असली तरी ते औषध प्रॉपर नाही आहे. तर हे सगळं काय आहे? हे भ्रष्टाचाराचं कुरण आहे.
हे या सगळ्या माध्यमातून आत्तापर्यंत हे जे काही बॉडी होती, मागची बॉडी असेल त्याच्या आधीची असेल, यांनी भ्रष्टाचारच केलेला आहे, हे तर मी ठामपणे तुम्हाला सांगू शकतो. मग मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही जेव्हा पालघर तुमच्या प्रभागाचा विकास करतात तेव्हा या गोष्टीला तर प्राधान्य द्यायचं आहेच, हे तर मूलभूत गरजा आहेत. परंतु नगरसेवक म्हणून मला असं वाटतं की नगरसेवक म्हणून काम करताना तरुण वर्ग जो आहे, महिला वर्ग जो आहे, त्यांचा सक्षमीकरणाचा मुद्दा का आपण घेत नाही? अगदी बरोबर. तरुण मुलं आज शिक्षित आहेत, एज्युकेटेड आहेत, त्यांना आपण कौशल्य विकास अंतर्गत ट्रेनिंग का देत नाहीत? त्यांना रोजगारासाठी रोजगार मेळावे का भरवत नाहीत? त्यांच्या आपल्या प्रभागामध्ये आपण अभ्यासिका, वाचनालय, ग्रंथालय आपण का करत नाही? आपल्या प्रभागामध्ये मुलांना शिक्षणाची, वाचनाची आवड निर्माणासाठी वाचनकट्टा का करत नाही? हे नगरसेवकांचं काम नाही आहे का? महिलांचे बचत गट तयार करून त्यांना स्वयंरोजगारासाठी आपण त्यांना प्रोत्साहन का देत नाहीत? हा माझा अजेंडा राहणार. या प्रभागामधल्या ज्या पण महिला आहेत त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहायला पाहिजे. फक्त चूल आणि मूल एवढ्यावर त्यांना आपण बंदिस्त न करता त्यांना स्वतःचा व्यवसाय आपण कसं करू शकतो, त्यांना आपण प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सक्षम कसं करू शकतो. तरुणांना स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आज तुम्हाला म्हणतो की कौशल्य विकास अंतर्गत जवळजवळ 550च्या जवळपास कोर्सेस आहेत जे शासन विनामूल्य तुम्हाला तरुणांना देतं. तुमच्या समाज कल्याण विभागामार्फत खूप साऱ्या योजना आहेत, त्या योजना आमच्या लोकांपर्यंत पोहोचतच नाही. मग ते कोण पोचवणार आहे? तुमच्या प्रभागामध्ये पोचवणारा तुमचा एकमेव दुवा असतो नगरसेवक. त्यांनी हे या गोष्टी आपल्या लोकांपर्यंत पोचवल्या पाहिजे. त्यांनी प्रभागामध्ये जाऊन प्रत्येक महिन्याला म्हणा, 2 महिन्याला म्हणा, एक कॉर्नर मीटिंग्स घ्यायला पाहिजे, लोकांमध्ये बसलं पाहिजे, लोकांबरोबर चर्चा केली पाहिजे. त्यांच्या जसं ग्रामपंचायत लेवलला ग्रामसभा होतात तशा पालिकेच्या आपल्या प्रभागातल्या काही सभा झाल्या पाहिजे. त्यांचे मुद्दे आपण, त्यांचे प्रश्न आपण जाणून घेतले पाहिजे आणि त्या प्रश्नावर आपण ताबडतोब त्यांना उत्तर दिलं पाहिजे. हा माझा अजेंडा असणार आहे. मला फक्त रस्ते गटार करण्यात इंटरेस्ट नाही आहे, ते तर मी करणारच आहे, ते तर माझं कामच आहे. परंतु त्यासोबत माझ्या तरुणांना, माझ्या जे काही महिला असतील त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, मला त्यांना सक्षम बनवण्यासाठी, त्यांना एज्युकेटेड करण्यासाठी, त्यांना जे काही मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत, जे काही मॉडेल प्रशिक्षण आहेत, त्यांना त्याचा फायदा करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीन. नक्कीच. म्हणजे तुम्ही आता जो कन्सेप्ट घेऊन जाणार आहात त्याच्यामध्ये आधुनिकता जी आहे त्या संदर्भात तुम्ही तिथे घेऊन जाणार आणि महिला सक्षमीकरण योजना असेल किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल जो भारतीय संविधानिक जो अधिकार आहे आर्टिकल 19, मग प्रत्येकाला कामगाराला प्रत्येक व्यक्तीला जो रोजगार असेल हाही एक प्रश्न तुम्ही महत्त्वाचा घेऊन जात आहेत. परंतु सर एक हेही पाहायला भेटतं की गेल्या काही निवडणुकीमध्ये जे नगरसेवक होते ज्यांनी प्रभाग क्रमांक 4 असो किंवा या संपूर्ण पालघर नगर परिषदेचा विकास झालेला दिसतच नाही आहे, कारण की पालघरमध्ये खूप सारे समस्या आहेत. मग पुन्हा आता तेच प्रश्न घेऊन ह्या वर्षी पुन्हा ते आता समस्या घेऊन नागरिकांकडे जाणार, कसं वाटतं? म्हणजे ह्या ठिकाणी बघायला तुम्हाला कसं वाटतं की गेल्या निवडणुकीला पण आपण तेच प्रश्न घेतलेले, त्याच्यावरती कामच केलं नाही, पुन्हा आता तेच प्रश्न घेऊन आपण पब्लिककडे जातो आहे, कसं काय ते एक्सेप्ट करणार? त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नक्कीच तुमचा प्रश्न खूप चांगला आहे. आम्ही पाहतोय, आम्ही जेव्हा प्रचाराला जातो आहे तेव्हा तीच मंडळी आहे जी मंडळी आधी नगरसेवक होते, तीच मंडळी लोकांपुढे येऊन हात जोडते की मला पुन्हा निवडून द्या, पुन्हा निवडून द्या. आता मला तोच प्रश्न पडतोय की आता लोकांनी त्यांना पहिला प्रश्न विचारायचा. येणाऱ्या आपल्या मतदारांनी या प्रचारासाठी येणाऱ्या लोकांना विचारायचं की तुम्ही नगरसेवक असताना आमच्या वार्डात काय काम केलं? कारण पुन्हा तुम्ही त्यांना मतदान करणार कुठल्या तरी आमिषाला बळी पडून, पुन्हा ते निवडून येणार, पुन्हा 5 वर्षे तुम्हाला काहीच कामं झालेली नसणार. तर आत्ता त्यांना धडा शिकवायची वेळ आलेली आहे. आमच्या मतदारांनी, आमच्या लोकांनी, आमच्या प्रभागातल्या लोकांनी अशा लोकांना कुठल्याही प्रकारचं आमिषाला बळी न पडता मतदान करू नये. जे आपल्या वार्डामध्ये नगरसेवक असताना ज्यांनी कामं केलेली नाहीत त्यांच्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती आहे. लोक म्हणतात यांनी काहीच काम केलं नाही, हे आता पुन्हा आमच्याकडे मतं मागायला आली. मग त्यांना वैयक्तिकरित्या कुठल्याही प्रकारे राग रुसवा न करता मताच्या रूपाने त्यांनी त्यांची जागा त्यांना दाखवून दिली पाहिजे. सर नगरसेवक म्हटल्यानंतर आपण खूप ठिकाणी असं पाहिलं गेलं आहे की नगरसेवक झाला की त्याचं बोलण्याची भाषा, त्याचं स्वभाव, त्याचं एखाद्या प्रश्न समजून घेणं किंवा त्याला उत्तर देणं
ॲक्शन हे पूर्ण चेंज होतं. मग एखादा नगरसेवक जो सर्वसामान्य जनतेचा सेवक आहे सर्वप्रथम, तर त्या सेवकाने, त्या नगरसेवकाने आपल्या वॉर्डमध्ये असेल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल त्याचं जीवनशैली असेल, त्याचं बोलण्याची भाषा, त्याचं कसं असायला पाहिजे, म्हणजे त्याचं स्वतःचं व्यक्तिमत्व कसं असायला पाहिजे, ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कसं आहे की नगरसेवक पदासाठी एखादा व्यक्ती राहतो तेव्हा अत्यंत भोळा चेहरा घेऊन असं अगदी अगदी निष्पाप चेहरा घेऊन लोकांसमोर जातो, विनंती करतो, मला मतदान करा, मतदान करा. परंतु तो खरा चेहरा जो असतो ना, तो त्याचा वेगळा असतो. लोकांचं तुम्ही म्हटलं की एखाद्या नगरसेवकाचा स्वभाव कसा असायला पाहिजे, तो त्याच्या सामाजिक जीवनामध्ये कसा वागतो, कसा राहतो, कसा बोलतो, या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तो नगरसेवक खूप सभ्य असला पाहिजे, तो प्रामाणिक असला पाहिजे, तो भ्रष्टाचारी नसावा मुळात तर, आणि त्याच्या बोलण्याच्या सवयी, बोलण्याच्या पद्धती अगदी म्हणजे सामान्य जनतेच्या मनाला, हृदयाला हात घालणारा असला पाहिजे. एखादा ॲरोगंट नगरसेवक तुम्हाला नाही चालणार, एखादा अहंकारी नगरसेवक तुम्हाला नाही चालणार, एखादा गर्विष्ठ नगरसेवक नाही चालणार. एखाद्याला पैशाचा माज असतो, एखाद्याला असं वाटतं की माझ्यासारखा मोठा कोणीच नाही आहे. अहंकारी माणूस तुम्हाला नगरसेवक नाही चालला पाहिजे. कारण तो अहंकार, त्याला नगरसेवक झाल्यानंतर त्याचा अहंकार अजून द्विगुणित होईल. त्याच्याकडे पद येईल, प्रतिष्ठा येईल, मग तो अहंकार अजून वाढेल. तर अशी लोक तुमच्या ह्याच्यामध्ये नगरसेवक झाले तर ते तुम्हाला, सामान्य जनतेला अगदी फारच कमी लेवलचे समजतील. तर हे फार महत्त्वाचं आहे की तुम्ही जेव्हा नगरसेवक म्हणून एखाद्या व्यक्तीला निवडतात तेव्हा त्या माणसाचं बॅकग्राऊंड चेक करा, तो खरंच त्या नगरसेवक पदासाठी लायक आहे किंवा नाही. त्याच्यामध्ये अहंकार तर नाही ना, तो गर्विष्ठ तर नाही ना, तो भविष्यामध्ये नगरसेवक झाल्यानंतर आपल्या समाजाला किंवा आपल्या प्रभागामधल्या लोकांना काही त्रास तर देणार नाही ना, त्याला पैशाचा एखाद्याला घमंड येते, एखादा माज येतो, तसा माज तर येणार नाही ना. या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही नक्की करा. कारण नगरसेवक हा मुळात सभ्य असलाच पाहिजे, तो मनाने चांगला असलाच पाहिजे, तो प्रामाणिक असलाच पाहिजे, तो भ्रष्टाचारापासून लांब असलेलाच पाहिजे. मी आधी सुरुवातीलाच म्हटलं की नगरसेवक हा व्यवसाय नाही आहे. उद्या तिथे जाऊन एखादा माणूस नगरसेवक झाल्यानंतर बिल्डरांना फोन करेल किंवा एखाद्या व्यावसायिकांना फोन करेल आणि ब्लॅकमेल करेल. एखादा नगरसेवक झाल्यानंतर रस्त्याच्या कॉन्क्रीटमध्ये काही टक्केवारी घेईल किंवा स्वतःच कामं करेल. असा नगरसेवक तुमच्या कामाचं काय? तो त्याचा विकास करणार आहे, तुमचा विकास करणारा, तुमच्या सोयी सुविधा तुमच्या दारापर्यंत आणणारा, तुमच्या तुमचे मनातले प्रश्न असतील ते सोडवणारा नगरसेवक तुमचा पाहिजे. तुम्हाला त्याचा विकास करणारा नगरसेवक तुम्ही नक्कीच स्वीकारू नका, अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आपल्या प्रभाग क्रमांक 4मध्ये तुम्ही उमेदवारीसाठी उभे आहात, प्रचारसुद्धा चालू आहे, जोरात अगदी प्रचार चालू आहे. मग असे येणाऱ्या 5 वर्षामध्ये काय विजन तुम्ही घेऊन या प्रभागामध्ये काम करणार आहात? मी सुरुवातीलाच म्हटलं की नगरसेवक हा माझा व्यवसाय नाही आहे, मी एक सेवा करण्यासाठी तिकडे जातो आहे. आणि पालघरमध्ये, म्हणजे माझा प्रभागापुरती मी मर्यादित न राहता, पालघरमध्ये सामाजिक जीवनामध्ये मी अनेक वर्षापासून अग्रेसर आहे आणि ॲक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे कसं आहे की अजेंडा माझा हाच राहणार आहे की तरुणांना मला रोजगार द्यायचा आहे. रोजगार मिळवण्या इतका सक्षम बनवायचा आहे. म्हणजे रोजगार देणारा मी नाही आहे, पण रोजगार त्याला मिळेल ह्याचं सक्षम करण्यासाठी, त्याला सक्षम करण्यासाठी त्याला प्रशिक्षण वगैरे देता येईल का, व्यावसायिक प्रशिक्षण म्हणता येईल आपल्याला. महिलांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देऊन तयार करता येईल का. वेगवेगळ्या महामंडळाच्या माध्यमातून त्यांना कर्ज आणि अनेक योजना आहेत, त्यांना मिळवून देण्यासाठी मला काही प्रयत्न करता येईल का. अपंगांसाठी बऱ्याचशा योजना आहेत ज्या आपल्या लोकांपर्यंत पोचत नाही आहेत, त्यांना आपल्याला सक्षम करता येईल का. आमचे बरेचसे आदिवासी बांधव आहेत, बरेचसे मुस्लिम बांधव आहेत, त्यांच्या अनेक योजना, शासकीय योजना आहेत, तर त्यांच्यापर्यंत त्या मला पोचवता येईल का. तर ते असणारच आहे. आणि शहराचं जर आपण पाहिलं, माझ्या प्रभागाचं जर पाहिलं, तर प्रभागामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने मला CCTV लावता येतील का, प्रत्येक कॉर्नरला मला CCTV लावता येतील का, ह्याचा मी नक्की विचार करीन. प्रत्येक प्रभागातल्या प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये त्यांच्या घरापर्यंत पोचणारे रस्ते हे अगदी सुंदर आणि अगदी उत्तम क्वालिटीचे मला बनवता येतील का, त्याच्याकडे मी जास्त प्राधान्य देईल. जे काही सांडपाणी जातं आहे ते सांडपाणी प्रॉपर वेने, म्हणजे एखाद्या ठिकाणी जागा नसते, रस्ता अरुंद असतो,
मग रस्त्याच्या सेंटरला एखादं तुम्ही गटर घेऊ शकतात. त्याचं मला नियोजन करता येईल का, त्याचा मी विचार आधी करीन. औषध फवारणी असेल किंवा अशी अनेक कामं आहेत जी आपल्या प्रभागामध्ये लोकांच्या जीवनाशी निगडीत आहेत. त्या कामाला मी जास्त प्राधान्य देईल. हे म्हणजे माझा सगळ्यात महत्त्वाचा विषय असेल. आणि मुळात असं आहे की मी आधी नगरसेवक होतो आणि इतके वर्ष मी सामाजिक जीवनामध्ये आणि प्रशासकीय जीवनामध्ये काम करत असल्यामुळे मला आता काही वेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग घेण्याची गरज नाही. ज्या दिवशी मी नगरसेवक होईल त्या पहिल्या दिवसापासूनच माझं काम चालू होईल. उद्या माझ्या अपोजिट असलेले काही नगरसेवक उमेदवार जे आहेत ते निवडून येऊन तिथेच काय करणार आहेत. त्यांना 2-3 वर्ष तर ते नगरपालिकेचा सगळा कारभार समजण्यासाठीच जातील. तर हे एक अनुभवाचा एक फरक पडणार आहे आणि अनुभव असल्यामुळे मी नक्कीच माझ्या प्रभागामध्ये मी चांगली कामं करू शकेन याचा मला पूर्ण विश्वास आहे. अगदी आपण आजच्या मुलाखतीच्या शेवटी येऊन राहिलेलो आहोत. एक मनामध्ये प्रश्न आहे, तो म्हणजे असा की शिवसेना, ज्यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे, ज्या मशाल चिन्हावरती तुम्ही निवडणूक लढवतात, मग आता सध्याची शिवसेनाचं गेल्या वर्षामध्ये आपण पाहिलं की पूर्ण गढूळ राजकारण झालं. मग ती शिवसेना कोणाची, मग तो निकाल तिथे गेला सर्वोच्च न्यायालयामध्ये. म्हणजे डोळ्यासमोर दिसतं की ह्या एका बापाचा मुलगा हा आहे तरीसुद्धा दुसरा मुलगा तिथे दत्तक म्हणून घेतला जातो आणि हा प्रकार. मग एवढं सर्व राजकारण होऊनसुद्धा पालघरमध्ये आपण पाहिलं असेल की शिवसेनानंतर जसं हे फाळणी झाल्यानंतर ते बोगसची शिवसेना म्हणतात किंवा जे काय आहे तो, इथे पण राजकारण तसं झालं. परंतु तुम्ही अजूनसुद्धा मशालच्या सोबत, म्हणजे त्या मुळात जी शिवसेना होती आहे त्याच्यासोबतच आहात. मग हा एकनिष्ठपणा काय म्हणाल त्याबद्दल? मुळात हा प्रश्न माझे अनेक मित्र, माझ्या सामाजिक जीवनात काम करणारे अनेक लोक आणि राजकीय जीवनातले अनेक लोक मला नेहमी हा प्रश्न विचारतात की शिवसेनेचे एवढे तुकडे झाले, शिवसेनेमध्ये एवढ्या काही घडामोडी घडल्या. मुळात ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या कोणालाही पसंत नाही आहेत. ते सगळे मला लोक तेच विचारतात की एवढं सगळं घडल्यानंतर पण तू अजूनपर्यंत माननीय उद्धव साहेबांच्या सोबत कसा काय, तू का नाही त्या दुसऱ्या गटामध्ये गेला, दुसऱ्या पक्षामध्ये उडी मारली. मी त्यांना एकच म्हटलं की मला 2004मध्ये नगरसेवक बनवणारी शिवसेना होती. त्या शिवसेनेमुळे मी नगरसेवक पदापर्यंत पोचलो आणि सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये माझा प्रवास सुरू झाला. त्यामुळे मी उद्धव साहेबांना कुठल्याही प्रकारचा माझ्या एखाद्या निर्णयामुळे त्यांच्यावर अविश्वास निर्माण होईल असं मी करणार नाही. आणि माननीय बाळासाहेबांच्या शिवसेनेचा एक कट्टर शिवसैनिक म्हणून मी कायम शिवसेनेसोबत राहीन. कारण ज्या शिवसेनेने मला नगरसेवक पद बहाल केलं त्या शिवसेनेबरोबर मी गद्दारी कसा करणार. आणि मला अजून काही वेगळ्या अपेक्षा नाही आहेत की मी तिथे गेल्यानंतर मला हे मोठं पद पाहिजे किंवा मला पैसा पाहिजे. माझं मोठंच वेगळं आहे. मला राजकारणासोबत समाजकारणच करायचं आहे. तर मला दुसरीकडे जाण्याचा विषय येतच नाही. आणि शिवसेना कधीच संपत नाही. माननीय बाळासाहेब सांगायचे, जोपर्यंत माझा शिवसैनिक जिवंत आहे तोपर्यंत शिवसेनेच्या केसाला कुठेही धक्का लागणार नाही आणि शिवसेना संपणार नाही. आणि माननीय उद्धव साहेबांच्यासोबत खूप शिवसैनिक आहेत जे कट्टर आहेत. आणि कट्टर शिवसैनिक जोपर्यंत आहेत तोपर्यंत शिवसेना संपणार नाही. आज मी पाहतोय माझ्या प्रभागामध्ये प्रचार करताना मला सगळे कट्टर शिवसैनिक भेटतात. मला ते दिलासा देतात की तू काळजी करू नको, आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत आणि तुला आम्ही विजयाच्या दिशेने घेऊन जाणार. आणि मला खात्री आहे जरी आपला शिवसैनिक कुठे दुसऱ्या पक्षात असेल तरी पण तो बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे. तो मतदान करताना नक्की विचार करेल आणि मशालवरच बटन दाबून मला निवडून आणेल याची मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे मी निश्चिंत आहे. कारण माझ्या प्रभागातल्या प्रत्येक खेड्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक कॉर्नरमध्ये आमचा कट्टर शिवसैनिक लपलेला आहे. आणि तो कट्टर शिवसैनिक मतदान करताना मात्र निश्चित त्यांची जागा दाखवून देणार. जे कोणी दुसऱ्या पक्षामध्ये उडी मारून गेलेले आहेत त्यांना त्यांची मतदान करताना नक्कीच त्यांची जागा दाखवणार आणि मशालीलाच ते मतदान करणार ह्याची मला पूर्ण खात्री आहे. पालघर नगर परिषद 2025ची जी निवडणूक आहे, तुम्ही माजी नगरसेवक या पालघरमध्ये होतात.
2004 ते 2009पर्यंत तुमचा कार्यकाळ तुम्ही खूप कामं केली. मग आता पुन्हा 2025मध्ये रिंगणामध्ये उतरण्याचं कारण काय? का तुम्हाला असं वाटतं की मला पुन्हा आता या प्रभागाचा विकास करण्यासाठी मला यावंच लागेल किंवा मला उतरायचंच आहे किंवा जिंकून पुढील 5 वर्षासाठी लोकांची सेवाच करायची आहे? का? गेल्या अनेक वर्षापासून मी सामाजिक जीवनामध्ये काम करताना मी पाहतोय पालघरमध्ये आमच्या पालघरच्या जनतेला एवढा त्रास होत आहे. तुम्ही रस्ते बघा, गटारं बघा, पाण्याचं नियोजन नाही, सांडपाण्याचं नियोजन नाही आहे, तुमचं कचऱ्याचं व्यवस्थापन नाही आहे. आज पालघरची जनता ही धुळीच्या साम्राज्याने पूर्ण त्रासलेली आहे. प्रत्येक रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य आहे. तुम्ही औषध फवारणी प्रॉपर व्यवस्थित होत नाही आहे. तर हा जो त्रास होतो ना, तेव्हा कुठेतरी मनापासून वाटते की यार आपण असायला पाहिजे होतं. आपण नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी बदल घडू शकतो. कारण इतकं सगळं त्रास सहन करत असताना पण आमचे नगरसेवक का त्याच्यामध्ये लक्ष देत नाही. आज त्याच खड्ड्या पडलेल्या रस्त्यातून आमचे नगरसेवक गाड्या घेऊन जात आहेत. त्यांच्यात त्या गाड्या पण त्या खड्ड्यातून जात आहेत. मग ते खड्डे का रिपेअर होत नाही आहेत? ते रस्ते का व्यवस्थित होत नाही? का वाट बघतायत खड्डे पडण्याची? छोटे मोठे खड्डे पडल्यावर त्याचं लगेच पॅचवर का झालं होत नाही आहे? तुम्ही पावसाळ्याच्या आधी 1 आठवडा आधी ते रस्ते बंद करणार आणि लगेच 4 दिवसांनी 8 दिवसांनी पाऊस पडला की पुन्हा ते पावसामध्ये पाण्यामध्ये निघून जाणार. हे का म्हणजे नक्की काय आहे त्याच्यामध्ये? तुम्हाला सगळं दिसतंय, रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत, धुळीचं साम्राज्य होतं आहे, तर तुम्ही लगेच त्याच्यावरती उपाययोजना केली पाहिजे. मग या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यानंतर आपल्याला त्रास होतो की यार मग आपले नगरसेवक करतात काय? एकतर त्यांना सिस्टम माहीत नाही आहे किंवा त्यांनी वेगळ्या पद्धतीने सिस्टम मॅनेज केलेली आहे. असं चालू ठेवायचं, अगदी वेळेवर खड्डे भरायचे, त्याच्यामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करायचा, असं त्यांचं आहे का विचार? म्हणून ते अशा पद्धतीने कामं करतात. एकतर कामाची पद्धत त्यांनी बदलली पाहिजे किंवा ती जी काय पद्धत त्यांनी कामाची अवलंबलेली होती त्या कामाच्या पद्धतीमध्ये काहीतरी गोडबंगाल आहे आणि हे आपल्याला नको आहे. आज आम्ही नगरपालिकेमध्ये किंवा प्रशासनामध्ये छोटी मोठी कामं करायला जातो तेव्हा प्रामुख्याने आम्हाला जाणवतं की यार नाही, आपण नगरसेवक हवे होतो. एका छोट्या कामासाठी पण इथे 10 वेळा यावं लागतं. बरोबर आहे. प्रशासन व्यवस्थित सपोर्ट करत नाही आहे. एखाद्या नगरसेवकाला सांगितलेलं काम तो करतो अशा पद्धतीने आश्वासन देतो. मग जर आपण एवढं सामाजिक जीवनामध्ये काम करतो, प्रशासकीय जीवनामध्ये काम करतो, जर आपण स्वतःच नगरसेवक झालो तर आपण लोकांची कामं लवकर करू शकतो. अगदी बरोबर. लोकांना आपल्याला सोयीसुविधा द्यायच्या आहेत, लोकांची आपल्याला कामं करायची आहेत. मग आपण लोकांकडे का आपण हात पसरायचा? आपण नगरसेवक झालो तर लोकांची कामं आपण पटापट करू शकतो. आणि अशी अनेक कामं आम्ही, म्हणजे मी नगरसेवक नसताना पण अशी अनेक कामं आम्ही केलेली आहेत. म्हणजे माझ्या प्रभागामध्ये पण मी तुम्हाला सांगतो, इव्हन आमच्या भंडाराळीमध्ये व्यायामशाळा दुरुस्तीचं काम मी स्वतः पुढाकाराने केलेलं आहे. आमच्या आंबेडकर नगरमध्ये समाज मंदिर मी माझ्या काळामध्ये झालं होतं, त्याची दुरुस्ती आता मी स्वतः नगरसेवक नसताना पण मी केलेली आहे. म्हणजे पाठपुरावा करणं, फॉलोअप घेणं, या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आमच्या रमाई चौकामध्ये आम्ही हायमास्ट आणि सुशोभीकरणासाठी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. तुमच्या समाज मंदिरच्या समोर पेवर ब्लॉक्स बसवणं किंवा रस्ते जे आहेत त्या रस्त्याच्या बाजूला दोन्ही साईडने गटारं करणं, नवली वेऊरचा जो काही आपला रस्ता आहे तो रस्ता प्रॉपर करणं, तिथे गटर सिस्टम करणं. आमचा नवली उड्डाणपुलाच्या संदर्भात तुम्हाला एक गोष्ट सांगतो की नवली उड्डाणपुलाच्या संदर्भामध्ये जेव्हा आमची आंदोलनं सुरू होती तेव्हा त्या आंदोलनामध्ये आमचे लोकप्रतिनिधी जे होते, पदाधिकारी, ते आमच्या रस्त्यावर आलेच नाही. त्यांनी उलट पुढाकार घेतला असता तर नवली उड्डाणपुलाचं जे काय हे होतं, जे काय दिरंगाई झाली, जे काय लेट झालं, ज्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला. आमचं नवली फाटक उड्डाणपुलाचं काम पूर्ण होण्याच्या आधीच नवली फाटक बंद केलं आणि लोकांना 2 ते 2.5 किलोमीटर वळसा घालून पश्चिमेला जावं लागायचं. अशा वेळेस आमचे लोकप्रतिनिधी समोर आलेच नाही, पक्षाचे पदाधिकारी आलेच नाही. मग अशा वेळेस आमच्या नवली वेऊर गावातील काही ज्येष्ठ आणि जे काही सुज्ञ लोक होते ती एक 10, 15, 20 लोक येऊन तिथे आम्ही उड्डाणपुलाच्या संदर्भामध्ये आंदोलनं केली. प्रशासनाकडे आम्ही पत्रव्यवहार केला, प्रशासनाला जाऊन भेटीगाठी घेतल्या, त्याच्यामध्ये मी पण होतो. मला कळकळ होती म्हणून मी होतो तिथे. तर मला मनापासून वाटतं की जर मी नगरसेवक झालो तर या कामामध्ये लोकांना कुठेही इकडे तिकडे जाण्याची गरज भासणार नाही. मी तेवढा सक्षम आहे. इतक्या वर्षाचा प्रशासनाचा मला अनुभव आहे आणि प्रत्येक प्रशासनामधला प्रत्येक डिपार्टमेंट, म्हणजे ते तलाठी असू देत, तहसीलदार असू देत, तुमचं प्रांत असू देत, कलेक्टर साहेब असू देत, कुठलाही डिपार्टमेंट असू देत, तुमचं चॅरिटी कमिशन असू दे,
कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये कुठल्याही प्रकारचं काम असेल, मी या पॉडकास्टच्या माध्यमातून आवाहन करतो की प्रशासकीय कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला काम असेल, तुम्ही कुठल्याही वेळेला माझ्याकडे येऊ शकतात. 24 तास मी तुम्हाला अवेलेबल राहू शकतात. माझा नंबर तुम्ही घ्या आणि तुम्ही मला कॉल करा. इमिजिएट त्याच्यावर तुम्हाला काही ना काहीतरी मार्गदर्शन मिळेल आणि तुमचं काम मी त्या एका सर्टन लेवलपर्यंत नक्की घेऊन जाईन. अशी कितीतरी कामं असतात, जातीचे दाखले काढणं, जात पडताळणी करणं, तुमचे उत्पन्न दाखले काढणं, तुमचे डोमिसाईल असतात, तुमचे नॉन क्रिमिलियर असतात. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मुलांना काही ऑनलाईन फॉर्म्स भरणं असतात, ह्यांचं मार्गदर्शन लोकांना मिळत नाही. लोक इकडे धावत असतात. तुम्ही ते अशा प्रकारचं कुठलंही काम, तुम्ही अपंगांसाठी काही स्कीम असतात, तुमच्या आदिवासी बांधवांच्या काही स्कीम असतात, आमच्या बौद्ध समाजाच्या काही स्कीम असतात, समाज कल्याण विभाग त्यासाठी आहे, आदिवासी उपायुक्त कार्यालय आहे, कळलं की नाही. तर हे सगळं प्रशासन आहे. प्रशासनाचं नॉलेज ज्याला असेल त्याला तुम्ही नगरसेवक म्हणून बघा. एखाद्याला काहीच नॉलेज नाही आहे, एखादा नवीन तरुण एखादा येतो आणि सांगतो मी नगरसेवक हे करेल ते करेल, हे सगळे भूलथाप आहेत. त्यांना प्रशासन पहिले कळू द्या. त्यांना म्हणा 5 वर्ष प्रशासन शिका आणि मग या तुम्ही या रिंगणामध्ये नंतर उतरा. तर हे सगळं आहे आणि म्हणून असं वाटतं की आपण तिथे नगरसेवक म्हणून झालो पाहिजे. लोकांच्या सेवेसाठी आपण तत्परतेने आपण काम केलं पाहिजे. लोकांना माहिती आहे कोण लोक काम करणारे, कोण लोक नाही काम करणारे आहेत. लोकांनी त्याचा नक्की विचार करावा. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे आशीर्वाद रूपाने तुमची मतं मागण्यासाठी आलेलो आहे. तर तुम्ही मला नक्की मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून मला तुम्ही नक्की निवडून आणतील, हा मला पूर्ण विश्वास आहे. आणि आमचा नवली वेऊर जे गाव आहे ते अगदी भक्तिरसाने न्हावून निघालेलं गाव आहे. नवलीमध्ये आपल्या वेऊरमध्ये साई भक्त आमचे सगळे भंडाराळीमध्ये आहेत. नवलीमध्ये आमचे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे आणि सगळे आध्यात्मिक वातावरण आहे आणि एवढी लोकं सुज्ञ आहेत ना, म्हणजे मी त्या लोकांबद्दल माझा खूप मनामध्ये रिस्पेक्ट आहे आणि तेही मला खूप चांगल्या पद्धतीने ओळखतात. अगदी निर्मळ आणि प्रेमाने मनाने अशी अगदी प्रेमळ माणसं या गावामध्ये राहतात, माझ्या प्रभागामध्ये राहतात. तर माझ्या प्रभागामध्ये अशी जी गावं आहेत ज्याच्यामध्ये वेऊर भंडाराळी आहे, भीमाईनगर आहे, नवली आहे, तुमचं गावदेवी आहे, मोरवाळी आहे, अंबाडी रोडला मोरवाळी आमचं गाव आहे, आमच्या आदिवासी समाजाचं गाव आहे. तिथे मी जाऊन आलो. म्हणजे अनेक अडचणी तिथे आहेत. अजून तिथे खूप काम करावं लागेल आपल्याला. नंतर आमचं जीवदानी नगर आहे, आमचं रामनगर आहे, आमचं पोलीस कॉलनी आहे. तर ह्या सगळ्या प्रभागामध्ये मी फिरल्यानंतर मला असं जाणवलं की इतक्या वर्षामध्ये इथे अजूनपर्यंत डेव्हलपमेंट का झालेलं नाही आहे, अजून तिथे काम का होत नाही आहे. तर ते माझं प्रामुख्याने माझं पहिलं काम असेल की या सगळ्या प्रभागामध्ये मला काम करायचं आहे. आणि या प्रभागामध्ये सगळे अगदी स्वच्छ मनाचे आणि निर्मळ लोक इथे राहत आहेत. माझ्यावर मनापासून प्रेम करणारे लोक मला इथे राहत आहेत. आमचा तरुण वर्ग पण आहे, महिलाही आहेत आणि सगळे ज्येष्ठ लोक, ह्यांचा मी मनापासून आदर करतो. कारण त्यांनी मला खूप अगदी मुलासारखं मला त्यांनी मानलेलं आहे. इतक्या वर्षामध्ये त्यांच्याबरोबरचे माझे नातेसंबंध आहे ते अगदी जीवाभावाचं, अगदी मैत्रीपूर्ण आहे. त्यामुळे मला खात्री आहे की मला ही सर्व मंडळी मला पुन्हा एकदा जसं 2004मध्ये मला जसं प्रेम आणि आशीर्वाद दिलं, तेवढ्याच प्रेमाने, तेवढ्याच मनाने, चांगल्या मनाने मला पुन्हा मतदान करून निवडून आणतील आणि मशाल या चिन्हावर बटन दाबून मला निवडून आणतील ह्याला मला पूर्ण खात्री आहे. आणि मी त्यांना या पॉडकास्टच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो की तुम्ही मला मशाल या चिन्हावर तुमचं बटन दाबून मला तुमचं बहुमूल्य मत द्या आणि मला पुन्हा निवडून आला. तुमच्या सेवेसाठी मी तत्पर आहे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद आदरणीय राजेश गायकवाड सर. आपण आवाज इंडियाला जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये पालघर नगर परिषदच्या 2025 जी निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये तुमचा जो असलेला अनुभव की तुम्ही जनतेप्रमाणे का पुन्हा आता आहेत आणि तुम्हाला काय काम म्हणजे करायचं आहे त्या संदर्भात तुम्ही या ठिकाणी चर्चा केल्याबद्दल तर नक्कीच आपण आपल्यासोबत होते आदरणीय राजेश गायकवाड सर, ज्यांनी पालघर नगर परिषद 2025मध्ये आता ते रिंगणामध्ये उतरलेल्या प्रभाग क्रमांक 4मध्ये ते उमेदवारी म्हणून आहात. तसेच त्यांचा हा दांडगा अभ्यास आणि अभ्यासू व्यक्तिमत्व येणाऱ्या 2025च्या निवडणुकीमध्ये जनतेसाठी उपयुक्त ठरणार आहे. ह्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष राहणारच आहे आणि आवाज इंडियाच्या वतीने पालघर नगर परिषद 2025चं जे काही रणसंग्राम आहे ते आपण सतत आपलं लक्ष असणार आहे. येत्या 2 डिसेंबर 2025ला जास्तीत संख्येने मतदान करून हा भारतीय लोकशाही हा अबाधित राहो, तसेच चांगल्या पद्धतीने मतदान होऊन आपल्या वॉर्डमधील किंवा आपल्या मनातील असलेला जो प्रतिनिधी आहे त्याला भरघोस मताने निवडून देऊन लोकशाही मात्र जिवंत ठेवण्याचं काम करूयात.
आपला या संपूर्ण निवडणुकीकडे लक्ष राहणार आहे. म्हणून चांगल्या नवीन व्हिडिओसाठी किंवा नवीन अपडेटसाठी आवाज इंडियाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ताज्या घडामोडीसाठी तुम्ही आवाज इंडिया चॅनलला जास्तीत जास्त प्रेम द्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त संख्येपर्यंत आपला हा चॅनल पोहोचवण्याचं काम करा. पुन्हा एकदा आवाज इंडियाच्या वतीने आदरणीय राजेश गायकवाड सर तुमचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.